ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, असं मनात सकळ विश्वाच्या ओंजळीमध्ये ज्ञानाचा महासागर ओतणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. आम्हा खरीदन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका, असं म्हणत त्यांनी खऱ्या अर्थाने शब्दांचं महत्त्व आपल्या शब्दांमध्ये मांडलं. असे शब्द शिरोमणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या गुलामगिरीच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं स्वप्न उरी बाळगून फक्त स्वप्नच उरी बाळगलं नाही, तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला एका गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक वादळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडवलं, असे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले. हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या मातृत्वाच्या कुशीतून उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि खऱ्या अर्थानं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी नावाचं स्वराज्य या मातीमध्ये निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला. 18 पगड जातीचं 12 बलतेदाराचं हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करणारे बहुजन प्रतिपादक कुळवाडी भूषण छत्रपती श्री शिवाजी महाराज, ज्या वारसदारानं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती पेललं आणि या स्वराज्याचा वारसा सतत पुढे चालू ठेवला, ते स्वराज्य संकल्पक आणि स्वराज्याचे रक्षण करते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः देखील भारतीयच राहणार असं म्हणून ज्या युगपुरुषानं भगवे निळे पांढरे हिरवे सगळे झेंडे बाजूला सारून खऱ्या अर्थाने या देशाच्या तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असं म्हणत सर्वसामान्याच्या दारापर्यंत ज्ञानाची शिदोरी आणून पोहोचवणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री. या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये अनेक संत झाले, 70 लाखापेक्षा संत या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये झाले, पण चीनच्या बॉर्डरवरती जाऊन शत्रूला चेतावणी देणारा एकमेव या संत या भारताच्या भूमीमध्ये झाला, ते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं पालन करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न उरी बाळगून अटके पार झेंडा रोवणारे श्रीमंत मल्हारराव होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उरामध्ये बाळगून ज्यांनी 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तब्बल 28 वर्ष एक प्रखर संघर्ष करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या देशाच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने एक आदर्श राज्यकारभार चालवला, अशा लोकमाता राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांना महामातांना खरं तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी या ठिकाणी अभिवादन करतो. या ठिकाणी आपण एवढा जनसमुदाय या कणपूर नगरीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जमलात, खरं तर हे फार कौतुकास्पद आहे. आता आजकाल आमचं असं झालंय की आम्ही महापुरुषांची जयंती म्हटलं की फक्त आम्ही डीजे लावतो, डीजेच्या तालावरती बेधुंदपणे दारू पिऊन नाचणारी आम्ही मंडळी बघितली, पण खऱ्या अर्थाने या कणपूर नगरीमध्ये हे विचारांचं वारं जे या तरुणांच्या मनामध्ये घुसले, खऱ्या अर्थाने हे विचारांचं वारं असंच तेवत राहिलं पाहिजे अशी मी आशा करतो. पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा इतिहास आमच्यापर्यंत कळाला का आणि आम्हाला तो समजला का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही माणसांना जाती जातीमध्ये वाटून घेतलं, माणसांच्या प्रश्नांना जाती जातीमध्ये वाटून घेतलं, एवढंच नाही तर इतिहास नावाच्या शास्त्राला सुद्धा जाती जातीमध्ये वाटून घेतलं. महापुरुषांची जयंती आली की जे महापुरुषाच्या जातीमध्ये जन्माला आले त्याच जातीमधला माणूस पुढे येतो आणि त्या महापुरुषांची जयंती साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजची जयंती आली की मराठ्यांनी साजरी करायची, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आली की बौद्धांनी दलितांनी साजरी करायची, महात्मा फुलेंची जयंती आली की माळ्यांनी साजरी करायची, अण्णाभाऊ साठेंची जयंती आली की मातंगांनी साजरी करायची आणि अहिल्यादेवी होळकरांची जयंती आली की फक्त धनगरांनी पुढे व्हायचं. असंच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालू आहे. पण खऱ्या अर्थाने तो विचार आम्हाला कुठेतरी बाजूला सरता आला पाहिजे. आम्हाला महापुरुषांना जाती जातीमध्ये नाही तर त्यांचे विचार आम्हाला आमच्या डोक्यामध्ये घेतले पाहिजे आणि त्यांचा विचार आम्हाला धारण करायचा हवा आहे, तरच आम्ही या देशाचं या मातीचं नाव रोशन करू शकू. खऱ्या अर्थानं मग या महाराष्ट्राचा इतिहास बघत असताना आम्ही म्हणत असतो
की अहिल्यादेवी होळकरांनी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 28 वर्ष आदर्श राज्यकारभार चालवला. मग कसा राज्यकारभार चालवला? ते राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांच्याकडे राज्य कुठून आलं? मग ही होळकरशाही नेमकी कोणी स्थापन केली? आम्हाला अहिल्यादेवींचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्या अगोदरची आम्हाला पार्श्वभूमी आम्हाला समजून घ्यावी लागेल. मग होळकरशाही नेमकी प्रस्थापित कोणी केली? वाफेगाव नावाचं एक छोटस गाव आहे. त्या वाफेगाव नावाच्या गावामध्ये एक कुटुंब राहते. वडील खंडेराव आहेत, आई जिवाई आहे आणि यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलाय. त्या रत्नाचं नाव ठेवलं गेलंय मल्हार. पण गावाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गावामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे. या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना, आपल्या लेकरा बाळांना सांभाळायचं कसं, हा प्रश्न खंडेरावांना पडला. गाव सोडायची बारी त्यांच्यावरती आली. त्यांनी गाव सोडलं आणि दूर जाऊन होळ नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये ते जाऊन राहायला लागले. त्या होळ नावाच्या गावामध्ये राहता राहता त्यांचं आडनाव हे होळकर असं पडलं. मग हे होळ नावाच्या गावामध्ये राहत असताना खंडेराव चौगुले पदावरती काम करायचे. चौगुले पद म्हणजे गावचे पाटील आणि कुलकर्णी यांच्या हाताखाली जो काम करतो त्याला चौगुले म्हणत असत. या चौगुले पदावरती काम करत होते आणि खंडेराव 3 वर्षाचा झाला आणि मल्हारराव 3 वर्षाचे झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती एक प्रचंड असं दुःखाचं डोंगर कोसळलं. वय वर्ष अवघत 3 असताना त्यांच्या डोक्यावरील पिताचं छत्र हरपलं गेलं. वडील त्यांना सोडून गेले. मग आई चिंतेमध्ये पडली. जेव्हा आईला चिंता लागू लागली की आपल्या मल्हाराचं कसं होईल, भाऊबंदकीचा डोळा आपल्या संपत्तीवर आहे आणि आपल्या संपत्ती हाताळण्यासाठी हे आमच्या मल्हारला मारण्यासाठी सुद्धा कमी करणार नाही. मग आईला चिंता लागलेली. मग आईने काय केलं? दूर त्या ठिकाणी खानदेशामध्ये त्यांचा भाऊ राहत होता, भोजराज त्यांचं नाव. मग ही आई आपल्या छोट्याशा 3 वर्षाच्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी खानदेशामध्ये गेली आणि खानदेशामध्ये गेले असताना त्या ठिकाणी आपल्या भावाला म्हणायला लागली, दादा माझं काम करशील का? दादा माझ्या मुलाला सांभाळशील का रे? तसा तो भोजराज म्हणायला लागला, अगं ताई असं का बोलतेस? अगं तुझा मुलगा म्हणजे माझा मुलगा. मी तुझ्या मुलाला स्वतःच्या सख्या मुलासारखं सांभाळेल. आणि या आईची चिंता मिटली. स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलाला आपल्या भावाकडे ठेवून दिलं आणि हा छोटासा मल्हार त्या मामाकडे राहायला लागला. मामाकडे राहत असताना त्या ठिकाणी तो शेळ्या मेंढ्या पालन करायचा, गुरढोर चारायचा. पण या मल्हाररावांचं गुरढोरामध्ये काही मन लागत नव्हतं. कदम नावाचे एक प्रचंड मोठे पेशव्यांचे सरदार होते. त्या सरदारांमध्ये त्यांचे मामा भोजराज हे 25 घोडेस्वारांचे प्रमुख म्हणून काम करायचे आणि त्या 25 घोडेस्वारांच्या प्रमुखीमध्ये ते अनेक वेळा युद्धाला जायचे, मोहिमेला जायचे, तलवार चालवायचे, दानपट्टा चालवायचे, भालाफेक करायचे, युद्धामध्ये मोहिमा आखायचे. पण हे सगळं हा छोटासा मल्हार बघत होता. एक दिवस तो आपल्या मामाला म्हणाला, मामा मला तलवार शिकवशील का रे? मला भाला चालवायला शिकवशील का? मामानं त्या मुलाची इच्छा पाहिली आणि मामा त्या मुलाला शिकवायला तयार झाला. मामानं आपल्या भाषाला तलवार चालवायला शिकवली, दानपट्टा चालवायला शिकवलं, घोडेस्वारी शिकवली, भालाफेक शिकवलं. आणि एवढा चाणाक्ष असलेला हा छोटासा मल्हार ताबडतोब सगळं शिकून घेतलं. आणि बघता बघता तो भोजराजांच्या नजरेमध्ये आला. भोजराजांनी आपल्या 25 घोडस्वारांपैकी एक घोडस्वाराची पद त्या ठिकाणी मल्हाररावांना दिली. आता मल्हारराव मोठे झाले. मल्हारराव आता मामासोबत युद्धामध्ये जायला लागले, घोडेस्वारी करायला लागले, युद्धाच्या मोहिमा आखायला लागले. पण या युद्धाच्या मोहिमा आखत असताना त्यांचा पराक्रम बघून, त्यांची बुद्धिनिष्ठता बघून त्या कदम सरदारांनी या छोट्याशा मल्हाराला आपला सरदार म्हणून नेमलं. या मल्हाररावांचा एवढा पराक्रम या खानदेशा मावळ मध्ये गाजला की त्यांनी खऱ्या अर्थानं फक्त या 25 घोडस्वारांच्या प्रमुखीवर आपला भागला नाही. 25 घोडस्वारांची प्रमुखी बघता बघता 50 वर गेली, 50 ची 100 गेली, 100 ची 200 गेली आणि 200 वरून 500 घोडस्वारांच्या प्रमुखीवरती मल्हारराव येऊन पोहोचले. एवढा प्रचंड त्यांचा दरारा होता, एवढी प्रचंड त्यांचा पराक्रम होता. त्यांच्या पराक्रमानं जवळपास खानदेश मावळ प्रांत सगळा हादरून जायचा. शत्रू त्यांच्या नावानं थरथर कापायचा. आणि या मल्हाररावांचा पराक्रम पेशव्यांच्या नजरेमध्ये आला. बाजीराव पेशवे म्हणजे तत्कालीन छत्रपती शाहू महाराजांचे खास पेशवे होते. त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पराक्रम गाजवले.
आणि या पराक्रमी शूर पेशव्यांच्या नजरेमध्ये या छोट्याशा मल्हाररावांचा पराक्रम घुसला आणि ठरवलं त्या पेशव्यांनी की या मल्हाररावांना आपल्या सोबत घ्यायचं, आपल्या सैन्यामध्ये भरती करायचं. आणि बघता बघता हा मल्हारराव या पेशव्यांचा उजवा हात बनून राहिला. पेशव्यांनी मल्हाररावांचा पराक्रम पाहून, मल्हाररावांची बुद्धिनिष्ठता बघून, त्यांची चाणाक्ष बुद्धी बघून बघता बघता त्यांना 12 महालाची जहागिरी प्रदान केली. आणि मल्हारराव एवढे पराक्रमी होते की मल्हाररावांनी फक्त त्या 12 महालांच्या जहागिरीवरती भागलं नाही, मल्हाररावांची त्या 12 महालावरून 84 महालावरती जहागिरी गेली आणि त्यांना सुभेदार पद प्राप्त झालं. मावळ खानदेशातले नामवंत सुभेदार झाले मल्हारराव होळकर. मल्हाररावांच्या होळकरांचा दरारा एवढा महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा गाजत होता, खानदेशांच्या मातीमध्ये एवढा गाजत होता की फक्त त्या प्रदेशामध्ये एकच नाव गाजत होतं की मल्हार आया, मल्हार आया, मल्हार आया. आणि हे नाव ऐकलं की शत्रूची थरथर कापायची. शत्रू या नावानं थरथर कापायचा, पळता भुई थोडी व्हायचा. हे नाव एवढं या मावळ मातीमध्ये गाजायला लागलं. एकदा असंच मल्हारराव होळकर पेशव्यांच्याकडे अत्यंत महत्वाच्या मोहिमेसाठी गेले आणि त्या मोहिमेसाठी जात असताना ते नगर मार्गे जात होते. आणि नगर मार्गे जात असताना त्यांचा मुक्काम चोंडी नावाच्या गावामध्ये पडला. आणि त्या चोंडी नावाच्या गावामध्ये गावाच्या बाजूला त्यांनी आपली छावणी टाकली. आणि सायंकाळची वेळ होती. सायंकाळच्या वेळी ते छावणीच्या बाहेरमध्ये मस्त वाऱ्याच्या मस्त झुलकीमध्ये बसले होते. आणि बसले असताना त्यांच्या एवढा पराक्रम त्यांचा महान होता की त्यांचं एवढं नाव या मावळ प्रदेशामध्ये गाजलं होतं की त्यांचा पराक्रम पाहून त्यांच्या सैन्याजवळ यायची कोणाचीच हिंमत नव्हती. अरे मावळ खानदेशामध्ये नामवंत गाजलेला एवढा मोठा सरदार आपल्या गावाच्या बाजूला येऊन थांबलाय, पण एकाचही त्या चोंडी गावातल्या एकाची हिंमत नव्हती की त्या मल्हाररावांच्या छावणीकडे जावं. पण अशा परिस्थितीमध्ये एक छोटीशी चिमुकली, सायंकाळची वेळ होती, एक छोटीशी चिमुकली हातामध्ये पंचारतीचं ताट घेतलंय आणि पंचारतीचं ताट घेऊन महादेवाच्या मंदिराकडे जाते. मल्हारराव त्या मुलीकडे एकटक बघतायत. मल्हाररावांनी त्या मुलीकडे पाहिलंय. चिमुकली आपल्या तरतर पावलांनी पंचारतीचा हात घेऊन, पंचारतीचं ताट घेऊन त्या महादेवाच्या मंदिराकडे जाते. मंदिराकडे गेली, मंदिराच्या महादेवाची त्या ठिकाणी पूजा केली आणि पूजा करून परत ती आपल्या घराकडे परतली. तेवढ्यात एका सरदारांनी मल्हाररावांना विचारलं की राजे एवढं का चिंतेमध्ये आहात? तेव्हा मल्हाररावांनी सांगितलं, चिंता नाही हो, आम्ही त्या मुलीला बघतोय. बघा ना किती चाणाक्ष मुलगी आहे आणि किती धाडशी आहे. अहो एवढी मोठी शस्त्ररहित सेना या ठिकाणी छावणी टाकून बसली आहे, पण तिला कशाचीही भीती नाही. मुलगी अत्यंत धाडशी दिसते. तरा त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये गेली, पूजा केली आणि घरी निघून सुद्धा गेली. अहो तेव्हा त्या सरदार म्हणायला लागला, अहो ती मुलगी, अहो ही तर आपल्या चोंडीच्या शिंदेची, मानकोजी शिंदेची मुलगी आहे. मल्हारराव म्हणले, काय की आपल्या मानकोजी शिंदेची मुलगी? मग ठरला तर उद्याचा गुळपाणी ही मानकोजीच्या घरीच घ्यायचं. मल्हारराव होळकर सकाळी मानकोजीच्या घरी गेले. मावळ खानदेशामध्ये गाजलेला नामवंत सरदार श्रीमंत मल्हारराव होळकर आपल्या घरी आलेत. हे पाहून मानकोजी शिंदेला अत्यंत भारावून गेलं. त्यांच्या खुशीचा ठिकाणा राहिला नाही. ते अत्यंत भारावून गेले, अत्यंत खुश झाले आणि मल्हाररावांना म्हणायला लागले की राजे, अहो आम्हाला बोलावलं होतं तर आम्ही आलो असतो तुमच्याकडे, तुम्ही कशाची कष्ट घेतलेत? तेव्हा मल्हारराव म्हणाले, कष्ट नाही हो, आम्हालाच तुम्हाला भेटायचं होतं. एक खास महत्वाच्या मुद्द्यावरती आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं. मल्हारराव म्हणाले, काल आम्ही तुमच्या मुलीला पाहिलं. मुलगी अत्यंत धाडशी दिसते, पराक्रमी दिसते, शूरवीर दिसते. एक आमची विनंती मान्य करसाल का? तसे मानकोजी शिंदे म्हणाले, अहो विनंती कसली, आदेश द्या, एका पायावर आम्ही तयार आहोत. मल्हारराव होळकर म्हणाले, आदेश नाही, आमची फक्त विनंती आहे. आमचा मुलगा खंडेरावाला तुमची मुलगी अहिल्याला आमच्या खंडेरावासाठी देसाल का? आमची सून म्हणून आम्हाला तुमची अहिल्या पाहिजे. मानकोजीच्या खुशीचा ठिकाणा राहिला नाही. मानकोजीनं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एका शब्दावरती तयार झाले आणि मानकोजीनं आपल्या मुलीचा अहिल्याचा हात खंडेरावाच्या हातात दिला. या लग्नाला अनेकांचा विरोध झाला. मल्हाररावांची पत्नी गौतमी पाटील, गौतमीबाईंनी त्या ठिकाणी या लग्नाला विरोध केला, या विवाहाला विरोध केला की अरे आपण एवढे नामवंत सरदार आहोत, या सरदारामध्ये या ठिकाणी या छोट्याशा पाटलाच्या मुलीसोबत आपल्या मुलाचा विवाह कसा शक्य आहे?
गौतमीबाईंनी या सरळ सरळ या विवाहाला नकार दिला. पण मल्हाररावांचा आदेश शिरसावंत. मल्हाररावांच्या पुढे कोणीही जाऊ शकत नव्हतं. मल्हाररावांनी आदेश काढला की या अहिल्याचा विवाह आपल्या खंडेरावांशी होणार. आणि झालं तसंच. अहिल्यादेवीचा आणि खंडेरावांचा विवाह थाटामाटामध्ये साजरा पडला. आणि खऱ्या अर्थाने खंडेरावांचा विवाह झाला. अहिल्यादेवी इंदोरमध्ये राजघराण्यामध्ये आल्या. आणि राजघराण्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांचं अत्यंत थाटामाटामध्ये त्या ठिकाणी स्वागत झालं. आणि स्वागत झाल्याच्या नंतर त्या अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या मधुर वाणीने आणि आपल्या धाडसी कृत्यांनी सगळ्यांची मनं जिंकायला सुरुवात केली. बघता बघता ती नको नकोशी वाटणारी अहिल्या सगळ्यांची लाडकी व्हायला लागली. आता खंडेरावांचा शिक्षणाची सोय करायची होती. मल्हाररावांनी खंडेरावांच्या शिक्षणासाठी एक शिक्षक नेमला. पण या खंडेरावांसोबत अहिल्यादेवींना सुद्धा शिकायला परवानगी मिळाली. पूर्वी अशी प्रथा होती आपल्या या देशामध्ये की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये की फक्त महिला शिकायच्या नाही, फक्त पुरुषांनी शिक्षण घ्यायचं. महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. महिलांनी चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं, बस, या उपर तुझं काहीच नाही. पण मल्हारराव होळकरांनी हा पारंपरिक मुद्दा मोडीत काढला आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांना शिक्षण देण्याचं चालू केलं. अहिल्यादेवी शिकायला लागली. अहिल्यादेवींची एवढी चाणाक्ष बुद्धी होती की त्यांनी पटापट सगळ्या गोष्टी शिकायला सुरू केली. आणि आपल्या मल्हारराव होळकरांना राज्यकारभारामध्ये त्या ठिकाणी मदत करायला लागल्या. मल्हारराव होळकरांनी त्यांची चाणाक्ष बुद्धी बघून त्यांना तलवारबाजी शिकवली, घोडेस्वारी शिकवली, भालाफेक, दांडपट्टा सगळं शिकवलं. आणि बघता बघता ह्या राज्याची एक सून म्हणून आलेली अहिल्यादेवी होळकर किंवा राजकारणामध्ये पटाईत झाल्या, आदर्श राज्यकर्त्या झाल्या, हे मल्हाररावांना सुद्धा कळालं नाही. पण मला आदर्श साहेब राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श राज्यकारभार जर आम्हाला बघायचा असेल, तर त्यांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल, तर आम्हाला खऱ्या अर्थाने त्यांचा विचार आम्हाला समजून घ्यावा लागेल. एकदा मल्हारराव होळकर असंच मोहिमेवरती निघाले. बाजीराव पेशव्यांसोबत मोहीम काढली. आणि बाजीराव पेशव्यांसोबत मोहिमेवरती असताना बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांना एक प्रश्न विचारला. का हो मल्हारराव, तुमच्याकडे 84 महालाची जहागीर आहे, एवढा मोठा प्रचंड राजकारभार तुमच्याकडे आहे, मग तुम्ही या ठिकाणी आमच्या सोबत मोहिमेवर आहात, तुमचा मुलगा या ठिकाणी आमच्या सोबत मोहिमेवर आहे, मग एवढ्या मोठी 84 महालांची जहागीर सांभाळते तरी कोण? कोणाच्या भरोशावर तुम्ही ही जहागिरी सोडून आलात? तेव्हा कळाले मल्हारराव. आणि मल्हाररावांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आमच्या तुमच्यासोबत मोहिमेवर आलोय, आमचा मुलगा या ठिकाणी मोहिमेवर आलाय, आमच्या 84 महालांच्या जहागिरीची आम्हाला चिंता नाही, कारण आमची सून अहिल्यादेवी या ठिकाणी हा राज्यकारभार चालवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. एवढा प्रचंड विश्वास मल्हारराव होळकरांना आपल्या सुनेवरती होता, कारण त्या आदर्श राज्यकर्त्या होत्या, कारण त्यांनी एवढा राज्यकारभार सुरळीत चालला होता. फक्त ते एक राज्यकारभार नाही, एका राज्यकारभाराचं उदाहरण जर द्यायचं झालं की एकदा खंडेराव मोहीम करून परत आले. आणि मोहीम करून परत आल्याच्या नंतर खंडेरावांनी त्या मोहिमेसाठी लागलेला जमा खर्च सरकारामध्ये नमूद केला नाही. आणि अहिल्यादेवींना कळालं, तर अहिल्यादेवींनी लगेच फरमान काढलं त्यांचे पती खंडेरावांना की तुम्ही जरी या राज्याचे वारसदार असाल तरी तुम्हाला जमा खर्च या सरकारामध्ये नमूद करावाच लागेल. आणि जमा खर्च सरकारामध्ये नमूद केला गेला. पूर्वी 12 महिन्याची पगार या ठिकाणी प्रत्येक सरदाराला दिली जायची, तशीच खंडेरावांना सुद्धा 12 महिन्याची पगार दिली जाती. पण हा 12 महिन्याची पगार खंडेरावांनी 2च महिन्यात संपवली. आणि ही सगळी घटना अहिल्यादेवींना कळाली. अहिल्यादेवींना कळाल्याच्या नंतर अहिल्यादेवींनी सांगितलं की तुम्ही 12 महिन्याची पगार 2 महिन्यामध्ये संपवली, काय कारण आहे याचं? तर खंडेराव म्हणाले, आम्हाला 12 महिन्याची पगार आम्ही 2 महिन्यामध्ये संपवली. आमचं सगळं, आमच्याकडे पैसा संपलाय, आम्हाला आणखी पैसा पाहिजे, आम्हाला आणखी धन दौलत पाहिजे, आम्हाला पैसा दे. अरे स्वतःची बायको आहे, बायको म्हणल्यानंतर आम्हाला पैसा देणारच अशी त्यांची आशा होती. पण अहिल्यादेवी होळकरांनी मल्हारराव होळकरांना दिलेला शब्द पाळायला सुरुवात केली. अहिल्यादेवी होळकर म्हणाल्या की आम्हाला तुम्ही 12 महिन्याची तुमची जी पगार होती ती तुम्ही 2 महिन्यात संपवली, आता तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. त्यांच्या हातामध्ये जे फरमान होतं ते खंडेरावांनी घेतलं आणि टराटरा फाडून फेकून दिलं. तशा कळाल्या अहिल्यादेवी होळकर
आणि त्यांचे जे तातोबा होते त्या तातोबाला सांगितलं, तातोबा म्हणजे अहिल्यादेवींचे दिवाण होते. तातोबाला सांगितलं, तातोबा, मल्हार या होळकर घराण्याचं फरमान पाडणं म्हणजे हा प्रचंड मोठा गुन्हा आहे. त्या गुन्ह्याला सजा झालीच पाहिजे. मग तो गुन्हा कुणी का करेना. आणि मल्हाररावांनी जो आदर्श घालून दिला होता त्या मल्हाररावांच्या आदर्शाचं पालन करत अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या पतीला सजा दिली. 200 होणांची त्या ठिकाणी खंडणी त्यांच्याकडून वसूल करून गेली. एवढंच नाही, मल्हारराव होळकरांच्या आदर्शाचं पालन करत अनेक त्यांनी राज्यकारभार सुरळीत चालवायला सुरुवात केली. अनेक मोहिमा त्यांनी आखल्या. अनेक मोहिमामध्ये यशस्वीरित्या पूर्णरित्या त्या ठिकाणी विजय देखील त्यांनी मिळवला. पण याच अहिल्यादेवी होळकरांवरती अत्यंत संकट त्या ठिकाणी गिरक्या घालत होतं. कुंभेरच्या लढाईचं युद्ध चालू होतं. मल्हाररावांनी कुंभेरच्या लढाईला वेढा घातला होता आणि आघाडीवरती खंडेराव होते. खंडेराव आघाडीवरती असताना खंडेराव त्या ठिकाणी त्या कुंभेरची तोफांचा भडीमार करत होते. तोफांचा गोळा त्या ठिकाणी कुंभेरवरती टाकत होते. तिकून तोफांचा मारा होतोय, इकून तोफांचा मारा होतोय. पण हा तोफांचा मारा होत असताना एक तोफ गोळा त्या ठिकाणी गळावरनं आला आणि खंडेरावांच्या छातीवरती आदळला. खंडेरावांच्या छातीच्या चिदड्या झाल्या. प्रचंड दुःखाचं डोंगर अहिल्यादेवीवरती कोसळलं. वयाच्या 28व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांना विद्वत्तेला सामोरं जावं लागलं. एवढं मोठं दुःख उराशी बाळगून अहिल्यादेवी जगत होत्या. अहिल्यादेवींना कळालं की आता आपला जगून काहीच अर्थ नाही. पूर्वी या देशामध्ये एक प्रथा होती की पती मेला की पत्नीला सती जावं लागायचं. पतीसोबत जर त्या चितेवरती जावं लागायचं. आणि अहिल्यादेवी होळकर सती जायला निघाल्या. ही बातमी मल्हाररावांना कळाली. मल्हारराव तसेच धावत पळत त्या ठिकाणी इंदोरमध्ये आले आणि मल्हाररावांनी अहिल्यादेवीला थांबवलं. अहिल्या, काय करतेस? सती जायला निघालीस? पण यार, प्रजेला असं उघड्यावर सोडून तू सती कसे जाऊ शकतेस? सती जायला निघालीस तर या प्रजेचा तरी थोडासा विचार करायचा, आमचा विचार करायचा. ही प्रजा सगळी तुझ्या भरोशावर आहे. या प्रजेचं रक्षण कोण करणार? या प्रजेचं पालन कोण करणार? आम्ही एवढ्या कष्टाने आणि मेहनतीने हे होळकरशाही या ठिकाणी निर्माण केली आहे. त्या होळकरशाहीचा वारसा कोण चालवणार? त्या होळकरशाहीला या देशामध्ये विस्तृत कोण करणार? हे सगळे प्रश्न अहिल्याच्या मनामध्ये खेळत होते. आणि पिता समान असणाऱ्या मल्हारराव होळकरांचा शब्द अहिल्यादेवींनी पाळला. त्या सती जाण्यासातून मागे फिरल्या, त्या सती गेल्या नाही. आणि पुढे चालून त्या ठिकाणी आणखी थोडा कालावधी लोटला आणि 10-12 वर्षानंतर मल्हारराव होळकर सुद्धा यांचं सुद्धा देहांत झालं. आता अहिल्यादेवी होळकर एकट्या पडल्या. आणि अहिल्यादेवी होळकर एकट्या पडल्याच्या नंतर अहिल्यादेवी होळकर एकट्या आहेत, एक अबल्या स्त्री आहेत असं म्हणून राघोबा पेशवे नावाचा पेशवाईचा एक सरदार 50,000चं खडस सैन्य घेऊन अहिल्यादेवींवरती चाल करून आला. अहिल्यादेवींना ही बातमी कळाली की राघोबा पेशवे आपल्यावरती 50,000चं खडस सैन्य घेऊन चाल करून येत आहेत. अहिल्यादेवी होळकरांच्या जागी जर दुसरी कोणती स्त्री असती तर तेव्हाच माघार घेतली असती. म्हणले असती, धर बाबा, या राज्यावरती तूच शासन कर, तूच राज्यकारभार सांभाळ, फक्त आम्हाला तेवढं सोड. पण अहिल्यादेवीने असं केलं नाही. अहिल्यादेवी म्हणाल्या, अगं 50,000चं काय, 1,00,000चं जरी सैन्य घेऊन आला असताना तरी आम्ही त्यांच्यासोबत लढायला तयार आहे. अहिल्यादेवींची दूरदृष्टी बघा. अहिल्यादेवींना माहिती होतं अशी परिस्थिती कधी ना कधी उद्भवणार. आणि अशी परिस्थिती उद्भवल्याच्या नंतर त्याच्यासाठी एक प्लॅन आपल्यासाठी तयार असला पाहिजे. म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी 5,000 स्त्रियांचं खडस सैन्य तयार केलं होतं. जगातली पहिली महिला आहे. त्यांनी 5,000 स्त्रियांना शस्त्रविद्या शिकवली. तलवार, भाला, दांडपटा सगळं शिकवलं. जगातली पहिली महिला. त्यांनी स्त्रियांचं एक सशक्त सेनाबल तयार केलं. आणि राघोबा पेशव्यांसोबत माघार घेऊन नाही, राघोबा पेशव्यांना घाबरून नाही, तर राघोबा पेशव्यांचा निखाराने सामना केला. अहिल्यादेवी होळकर हत्तीच्या अंबारीमध्ये बसल्यात. खांद्यावरती 2 धनुष्यबाण अडकवलेत. हत्तीच्या अंबारीमध्ये बाणांच्या तिरंदाजीमध्ये त्या ठिकाणी लटकवले गेलेत. अहिल्यादेवी होळकरांनी हातामध्ये तलवार घेतली आहे आणि हत्तीच्या अंबारीत युद्धासाठी निघाल्यात. अहिल्यादेवी होळकर समोर आहेत. पाठीमागे 5,000 स्त्रियांचं खडस सैन्य आहे आणि त्याच्या पाठीमागे तुकोजी होळकरांचं 10,000चं सैन्य आहे.
50,000 सैन्याचा सामना करायचा आहे. 5,000 स्त्रियांचा सशक्त बल आणि 10,000 सैन्याचा तुकोजीरावांचं एवढं सैन्य घेऊन अहिल्यादेवी होळकर रणांगणामध्ये उतरल्यात. आणि रणांगणामध्ये उतरल्याच्या नंतर ही कल्पना सुद्धा त्या राघोबा पेशव्यांनी केली नव्हती की एक स्त्री आपल्या सोबत लढायला तयार होऊ शकते. आणि अहिल्यादेवी होळकरांनी ते करून दाखवलं. अहिल्यादेवी होळकरांचा राजकारण कुशल जर आपल्याला बघायचं म्हटलं तर त्यांनी हे युद्ध 50,000 सैन्याविरुद्ध एक रक्ताची बूंद सुद्धा न गळू देता या ठिकाणी हे युद्ध जिंकलं होतं. अहिल्यादेवी होळकरांनी त्या राघोबा पेशव्यांना फक्त एकच पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये 4च ओळी लिहिल्या. अहिल्यादेवींनी त्या पत्रामध्ये असं लिहिलं की आम्ही एक स्त्री आहोत, आम्ही एकटे आहोत, आम्ही अबला आहोत असं समजू नकोस. आम्ही जर हातामध्ये शस्त्र घेतलं आणि खांद्यावरती धनुष्यबाण अडकवला आणि रणांगणामध्ये जर उभं टाकलो तर तुझी खैर राहणार नाही. आणि अहिल्यादेवी होळकरांनी हे पत्र राघोबा पेशव्यांना पाठवलं आणि त्या पत्रामध्ये आणखी एक नमूद केलं की आम्ही एक स्त्री आहोत आणि स्त्री असून सुद्धा तुझ्यासोबत युद्ध करतोय. आम्ही जरी हरलो त्या युद्धामध्ये तरी आम्हाला कोणी काही बोलणार नाही. उलट असं म्हणते एक स्त्री असून पेशव्यांसोबत लढल्यात, पण यदा कदाचित चुकून जर तू हरलास तर तुझी इज्जत या समाजामध्ये काय राहील. तू एका स्त्री सोबत हरलास असं त्या पत्रामध्ये नमूद केलं गेलं. आणि हे पत्र राघोबा पेशव्यांकडे कळालं. राघोबा पेशव्यांना खांब सुटला. एका स्त्रीच्या हातून जर आपण हरलो गेलो आज तर आपण समाजामध्ये तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. आणि त्या राघोबा पेशव्यांनी माघार घेतली. तो राघोबा पेशवा अहिल्यादेवी होळकरांकडे धावत पळत आला आणि अहिल्यादेवीकडे आल्याच्या नंतर अहिल्यादेवींना म्हणाला, हे आई, अहो आम्ही तुमच्या सोबत युद्ध करायला आलोच नव्हतो. आम्ही तुमच्या सोबत आलो ते तुमचं सांत्वन करायला, तुमचं दुःख वाटण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आलो. तो घाबरलेला राघोबा पेशवा त्या ठिकाणी अहिल्यादेवींपुढे झुकायला लागला. अहिल्यादेवी होळकरांनी रक्ताची एक बूंद न गाळता त्या ठिकाणी संपूर्ण तेवढं मोठं संकट आलेलं टाळलं. एवढंच नाही, ते जॉर्ज मायकल नावाचा इंग्रज अधिकारी, तत्कालीन तो इंग्रज अधिकारी आपल्या डायरीमध्ये असं लिहून ठेवतो की अहिल्यादेवी होळकर ही होळकरांची जी राणी आहे, ती होळकरांची राणी एवढी सशक्त राज्यकर्ता आहे, एवढी आदर्श राज्यकर्ता आहे, एवढं उत्तम त्यांनी राजकारण केलं, पॉलिटिकल स्टंट केला की त्या राघोबा पेशव्याला, त्या पेशव्यालाच काय, त्या पेशव्याच्या काकाला सुद्धा त्यांचं राजकारण समजलं नाही. एवढं मोठं राजकारण अहिल्यादेवी होळकरांनी केलं. त्या ठिकाणी एक नामवंत विख्यात कवी होता तत्कालीन काळातला, अनंत फंदे नावाचा. तो अनंत फंदे नावाचा कवी आहे. तो कवी पुण्यावरून अहिल्यादेवी होळकरांना भेटण्यासाठी गेलाय आणि वाटेमध्ये जात असताना त्या कवीवरती एका दरोडेखोराने 4-5 दरोडेखोरांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. त्याच्या पुढे जे काही संपत्ती होती, जे काही त्याच्याकडे सामग्री होती, ती सगळी त्यांनी गोळा केली. तेवढ्यात तो कवी आनंद फंदे म्हणाला की अहो, मला अहिल्यादेवींना भेटायला जायचंय, मला माता अहिल्याला भेटायला जायचंय. जसं ही माता अहिल्याचं नाव त्या दरोडेखोरांनी ऐकलं तर त्यांनी ते काही सामग्री त्यांनी गोळा केली होती, जी संपत्ती त्यांनी गोळा केली होती, ती सगळी संपत्ती त्या ठिकाणी त्यांनी त्या अनंत फंदेला देऊन टाकली आणि त्या ठिकाणी त्यांना सुखरूप अहिल्यादेवींच्या इंदोरमध्ये राजघराण्यामध्ये नेऊन सोडलं. म्हणजे एवढा दरारा अहिल्यादेवी होळकरांचा होता. आम्ही उगाच म्हणत नाही अहिल्यादेवींना की एक उत्तम राज्यकर्ते आहेत, आदर्श राज्यकर्ते आहेत, पण ते आताच्या राज्यकर्त्यांना हे आम्हाला समजत नाही. आम्ही त्यांचा आदर्श घेत नाही, त्यांचे विचार आम्ही पालन करत नाही. त्यांचे विचार कुठेतरी आम्ही समजून घेतले पाहिजेत. या महापुरुषांच्या जयंत्या त्यांच्या विचारांसाठी असतात. त्यांचे विचार आपल्या पुढच्या पिढीला कळाले पाहिजे आणि त्यातून एक सशक्त, पुन्हा एकदा एक नवीन माता अहिल्या घडली पाहिजे, नवीन राजमाता जिजाऊ घडल्या पाहिजे, नवीन सावित्री घडली पाहिजे, नवीन झाशीची राणी घडली पाहिजे. हे त्यांच्या विचार पालन केल्याच्या नंतर होतील. त्यांचे विचार समजून घेतल्याच्या नंतर आम्हाला कळतील. हे विचार आम्ही कुठेतरी समजून घेतला पाहिजे. राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी एवढं मोठं राजकारण केलं. नुसतं राजकारणच केलं नाही, आम्हाला अहिल्यादेवी होळकरांची फक्त एकच प्रतिमा दाखवली जाते. त्या हातामध्ये
महादेवाची पिंड घेतली, पण त्याच्या पुढचं नाही. आम्हाला घोड्यावरती स्वार चालल्या, हातामध्ये तलवार घेऊन ललकाऱ्या गरजत रणांगणामध्ये युद्धभूमीमध्ये रलकार्य करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा दाखवली जात नाही. ती अहिल्यादेवी होळकर आम्हाला सांगितल्या जात नाहीत. का सांगितल्या जात नाहीत? कारण ह्या पेशव्यांनी हा इतिहासच तसा लिहून ठेवला. ते म्हणतात ना, इतिहास लिहिलाय बहुजनवादी मर्द मावळ्यांनी आणि लिहिलाय मात्र मनुवादी कावळ्यांनी. अशी आमची अवस्था झाली. मग तो इतिहास आम्ही समजून घ्यायला तयार नाही.